गवारी समाजाला संविधानिक हक्क न्याय मिळावे याकरिता आदिवासी गोंड गवारी जमात संघर्ष कृती समिती तर्फे महाराष्ट्र राज्यात आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन नागपूर संविधान चौका येथे आहे आणि समाजाचा न्याय हक्क मिळण्यासाठी हे आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये विविध जिल्ह्यातून अनेक हजारो संख्येने नागरिक उपस्थित आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगणार, या अगोदर सुद्धा आंदोलन केलेलं आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? नमस्कार, मी आदिवासी गोंडगवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्राचा सदस्य सचिव आहे आणि कार्यकारी संयोजक आहे। आमच्या या संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे। आमची मागणी प्रमुख मागणी फक्त एवढीच आहे की 24 एप्रिल 1985ला जो तत्कालीन शासनाने जो चुकीचा जी आर काढलेला आहे, ज्यामध्ये गोंडगवारी जमातीची कल्चरल आणि जे रहनसहनीची माहिती जी आहे ती माहिती चुकीची लिहिलेली आहे, ती दुरुस्ती करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे दुरुस्ती करून आमच्या ज्या सवलती होत्या अनुसूचित जमातीच्या गोंडगवारी जमातीच्या ज्या 1985पर्यंत आपल्याला मिळत होत्या त्या सुरू कराव्या आणि आमचे अनुसूचित जमातीचे सर्व लाभ आम्हाला द्यावे, ही मागणी प्रमुख मागणी होती। परंतु शासनाने त्या आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही 2023ला एक विधानभवनावर मोठा मोर्चा काढला। त्यानंतर 26 जानेवारी 2024 ते 10-11 फेब्रुवारीपर्यंत आमचे जे आंदोलनकर्ते आहे, आमरण उपोषणकर्ते किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे या ठिकाणी 17 दिवसाचं आमरण उपोषण केलं। दरम्यान पिरियडमध्ये शासनाने या ठिकाणी फिरकुले न पाहिल्यामुळं संविधान चौकामध्ये आम्ही समितीने एक निर्णय घेतला आणि कुठेतरी शासनाला जाग आणावी म्हणून 5 फेब्रुवारी 2024ला या ठिकाणी RBI चौकामध्ये रास्ता रोकोचं आयोजन केलं। तो रास्ता रोका नक्कीच आपल्यासोबत आणखी संयोजक आहे, काय सांगणार? या अगोदर सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्रींसोबत मुंबईमध्ये सुद्धा बैठक झालेली आहे, तरी तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तर समोरची भूमिका काय असणार आहे? संविधानिक कृती समितीचा संयोजक आहे मी विनायक वाघाडे। यापूर्वी आंदोलनामध्ये जे राज्य सरकारची वाटाघाट झाली त्यांनी आमच्या गोंडगवारी जमात ही मुख्य आपली मागणी 24 एप्रिल 1985 या GR मध्ये महाराष्ट्र शासनाने गोंडगवारीची जी माहिती दिली आहे ती असंवैधानिक चुकीची आहे। ते भारत सरकारच्या राजपत्राप्रमाणे आणि हा सुप्रीम कोर्ट निर्णय 2020 मुद्दा क्रमांक 83 गोंडगवारी कोण आणि ती संस्कृती कोणती हे इन्क्लूड करावं आणि कोणाप्रमाणे आडनाव असणारी गोंडगवारी ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय मुंबई याचिका क्रमांक 13-17 मध्ये आडनावाप्रमाणे जात ठरत नाही हा जो निकाल लागला आहे त्या निकालाप्रमाणे ती असंवैधानिक नोंद वगळण्यात यावी, यासाठी आम्ही जेव्हा मोर्चे काढले तेव्हा त्या मोर्चाचं फलित असं झालं की राज्य सरकारने समिती नेमली। ती समिती केएल वडणे समिती आहे, त्या समितीने 85 GR मध्ये महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत 6 महिन्यात अहवाल देतो म्हणला। आता 1 वर्ष 2 वर्ष झाले तर शासनाने अजूनही अहवाल दिला नाही। वडणे समितीचा 85 GR मध्ये दुरुस्ती करतीचा अहवाल महाराष्ट्र शासनाने गोंडगवारी समुदायाला त्वरित दुरुस्त करून द्यावा, ही आमची मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी राज्य सरकारने फक्त 24 एप्रिल 85 GR मध्ये दुरुस्ती करणे आहे आणि ते भारताच्या संविधानाप्रमाणे आणि उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही पुरावे दिलेले आहेत, त्यांनी समिती त्या पुराव्यावर नेमले आहेत, ते पुरावे घालावे आणि या समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ द्यावा, ही आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही यापुढं तीव्र आंदोलन करू आणि मागील वेळेस आम्ही या अल्पसंख्याक विदर्भातील गोंडगवारी समुदायाने कोणताही पक्ष आमचा नसल्यामुळं, आमचं राजकीय अस्तित्व नसल्यामुळं आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता। त्याप्रमाणे पुढं का करता येईल यावर दुसरा विचार करू। त्यासाठी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ यांची काळजी घ्यावी गोंडगवारी समुदायाची आणि 24 एप्रिल 85 GR मध्ये दुरुस्ती करावी, हीच आमची मुख्य मागणी आहे। नक्कीच आदिवासी जे गोंड गवारी समाजाचं आज आंदोलन सुरू आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। देशोन्नतीकरता रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।